आज आपण उपवासाची मऊसूर अशी भाकरी कशी बनवायची ते पाहूयात. इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे, वरी तांदळाचं पीठ. जेवढं पीठ तेवढं पाणी घ्यायचं आहे. पाण्याला थोडंसं मीठ घालून उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया. थोडंसं थंड झालं की पाण्याचा हात घेऊन छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. आता या पिठाचे 2 गोळे झाले आहेत. त्यातला एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे गोळा थोडासा गोलसर पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाकरी सगळ्या बाजूनी सारखी अशी लाटली जाईल. हे बघा अशा पद्धतीने सारखी अशी लाटून घ्यायची आहे. थोडं-थोडं पीठ लावून व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी पातळ अशी भाकरी तयार झालेली आहे आपली. आता वरची बाजू पिठाची असते, तिला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया आणि पलटी करून घेऊया. दोन्ही बाजूनी सारखी अशी शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगलेली आहे भाकरी. हे बघा मस्त अशी आपली उपवासाची भाकरी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.